सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा भूगोलाचा तिसरा धडा वृत्तांची दुनिया याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि हा 2026चा नवीन अभ्यासक्रम आहे ना, त्यातला तिसरा धडा हा वृत्तांची दुनिया. चला, पहिला प्रश्न काय, इथे दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. खालील अ व ब गटातील योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा. मित्रांनो, इथे फक्त जोड्या जुळवायच्या नाही आहेत. तर जोड्या जुळवल्यानंतर आपल्याला पर्याय जे मिळतील त्या पर्यायांचे ऑप्शन दिलेत आपल्याला 4 आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, तर बघा इथे अ गट काय आहे, कर्कवृत्त, मकरवृत्त, अंटार्क्टिक वृत्त, आर्क्टिक वृत्त. ब गट काय आहे, 23 अंश दक्षिण, 23 अंश उत्तर, 66 अंश उत्तर आणि 66 अंश दक्षिण. तर याचा योग्य पर्याय काय आहे ते बघायचं आहे. तर उत्तर आपला आहे पर्याय क्रमांक ब. ओके, तर त्याच्यामध्ये बघा, कर्कवृत्त हे 23 अंश उत्तर आहे, मकरवृत्त 23 अंश दक्षिण आहे, अंटार्क्टिक वृत्त हे 66 अंश दक्षिण आहे आणि आर्क्टिक वृत्त हे 66 अंश उत्तर आहे. अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्यविधाने कोणती ते निश्चित करून योग्य पर्याय निवडा. तर इथे पण तसंच आहे, फक्त आपल्याला योग्य अयोग्य नाही शोधायचं आहे, तर त्याच्यानंतर योग्य जोडी पण करायची तयार आपल्याला. तर बघा, 0 अंश अक्षवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात समान भागात विभागते, तर हे सत्य आहे. पहिल्याचा पर्याय सत्य आहे. 0 अंश व 180 अंश रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व व पश्चिम गोलार्धात विभाजित करते, तर हे पण सत्य आहे. म्हणजे दुसरं पण आपलं सत्य आहे. तिसरं काय आहे, रेखावृत्तांची लांबी समान असते, तर हेही बरोबर आहे, म्हणजे सत्य आहे. पहिले 1, 2, 3 पर्याय सत्य आहे. आणि चौथा प्रश्न काय आहे बघा, सर्व अक्षवृत्ते समान लांबीची असतात, तर हे असत्य आहे. कारण ध्रुवांकडे अक्षवृत्ते लहान लहान होतात आणि विषुववृत्ताकडे ते मोठं असतं, सगळ्यात मोठं विषुववृत्त असतं. तर मग आपला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, ब येणार आहे. कारण 1 आणि 2 आणि 3 हे सत्य आहे आणि चौथा असत्य आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात, तर हे योग्य आहे. विधान 2, लगतची 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात, तर हे अयोग्य आहे. कारण दुरुस्त विधान आहे, लगतची 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात, ते ध्रुवांकडे एकमेकांच्या जवळ असतात व विषुववृत्तावर त्यांच्यात सर्वाधिक अंतर असते. विधान 3, 180 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे, तर हे अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान काय, 0 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे, 180 अंश हे आंतरराष्ट्रीय वाररेषा दर्शवणारे रेखावृत्त आहे. विधान 4, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत, तर हे अयोग्य आहे. दुरुस्त विधान आहे, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत. विधान 5, विषुववृत्तास बृहद्वृत्त असेही म्हणतात, तर हे योग्य आहे. प्रश्न आ, पृथ्वी गोलाच्या आधारे वेगळा घटक ओळखा. तर बघा, कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि मूळ रेखावृत्त. बघा, यातले मूळ रेखावृत्त वेगळा घटक आहे, कारण ते रेखावृत्त आहे, बाकीची अक्षवृत्त आहेत. 90 अंश पूर्व, 90 अंश पश्चिम, 5 अंश पूर्व आणि 90 अंश उत्तर. बघा, पहिले 3 पूर्व पश्चिम आहेत, ही रेखावृत्त आहेत आणि 90 अंश उत्तर हे काय, अक्षवृत्त आहे. ब्राझील, भारत, जपान आणि चीन. तर इथे उत्तर हे ब्राझील, कारण भारत, जपान आणि चीन हे हे आशिया खंडात आणि प्रामुख्याने पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतात. तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकेत असून तो बहुतांश दक्षिण गोलार्धात मोडतो. मॉस्को, दिल्ली, सिडनी, टोकियो. उत्तर आहे सिडनी, कारण मॉस्को, दिल्ली आणि टोकियो ही शहरे उत्तर गोलार्धात आहेत, तर सिडनी हे शहर दक्षिण गोलार्धात आहे. सदर आकृती पृथ्वीवरती एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे बघा, तुम्हाला काय दिसतं, पूर्व पश्चिम दिसते, 0 अंश दिसते आणि 60 अंश उत्तरचं पण आपल्याला अक्षवृत्त दिसतं इथे. बघा, आकृती क्रमांक 3.15 ही कोणत्या गोलार्धाची आहे. आकृती क्रमांक 3.15 ही उत्तर गोलार्धाची आहे, कारण आकृतीत केंद्रस्थानी उत्तर ध्रुव असून बाहेरून 60 अंश उत्तर अक्षवृत्त दर्शवले आहे. आकृतीत एकूण किती वृत्त दर्शवली आहेत. आकृतीत एकूण 6 वृत्ते किंवा पूर्ण किंवा अर्धवर्तुळाकार रेषा स्पष्टपणे दर्शवलेली आहेत. तर बघा, 2 वर्तुळाकार अक्षवृत्ते आणि एकमेकांना छेदणाऱ्या 2 सरळ रेषांच्या स्वरूपात असणारी 4 रेखावृत्ते, म्हणजे 4 रेखावृत्त दिसतात आणि 2 अक्षवृत्त दिसतात आपल्याला. आकृतीतील किती अक्षवृत्ते दर्शवली आहेत. आकृतीत 2 अक्षवृत्ते म्हणजे पूर्ण वर्तुळ दर्शवले आहेत. तर बाहेरील 60 अंशाचं, बाहेरील एक वर्तुळ पूर्ण जे आहे ते आणि आतलं 60 अंशाचं उत्तरचं वर्तुळ. आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत. तर 4 आहेत. 2 एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आहेत ना, त्या 4 रेखावृत्ते दिसतात आपल्याला.
आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? तर आकृतीत 60 अंश उत्तर अक्षवृत्त आणि खालील बाजूस असणारे 0 अंश रेखावृत्त मूळ रेखावृत्त यांची नावे निश्चितपणे सांगता येतील. तसेच केंद्रबिंदू हा उत्तर ध्रुव 90 अंश उत्तर आहे. अक्षवृत्त व रेखावृत्ती यातील फरक आकृतीसह स्पष्ट करा. तर अक्षवृत्तचं स्वरूप, तर ही पृथ्वीगोलावरील आडव्या कल्पिलेल्या रेषा आहेत, ही पूर्णपणे वर्तुळाकार असतात. तर रेखावृत्त ही पृथ्वीगोलावरील उभ्या कल्पिलेल्या रेषा आहेत, ही अर्धवर्तुळाकार असतात. ओके. अक्षवृत्तांची लांबी सारखी नसते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना ती लहान लहान होत जातात. तर सर्व रेखावृत्तांची लांबी ही समान असते. उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अगदी समान असते. तर अक्षवृत्ते ही एकमेकांना समांतर असतात आणि रेखावृत्ते ही समांतर नसून दोन्ही ध्रुवांजवळ एकत्र येतात. तर 0 अंश अक्षवृत्ताला विषुववृत्त म्हणतात आणि 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त किंवा ग्रेनिच वृत्त असे म्हणतात. आकृती क्रमांक 3.16चे निरीक्षण करून कंसातील योग्य पर्यायाची निवड करून निर्देशित चौकटीत लिहा. विषुववृत्त, आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, मूळ रेखावृत्त आणि मकर वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त ही आपल्याला नावं तिथे लिहायची आहेत. तर ही बघा, ही आपली आहे आकृती. ओके. पुस्तकात दिलेली आकृती आपल्याला याच्यात फक्त योग्य ठिकाणी नावं भरायची आहेत. तर बघा, पहिलं काय येणार आहे? आर्क्टिक वृत्त. ओके. दुसरं काय येणार आहे? कर्कवृत्त. तिसरं आहे विषुववृत्त. चौथं आहे मकर वृत्त. 5वं आहे अंटार्क्टिक वृत्त आणि 6वं आहे मूळ रेखावृत्त. मूळ रेखावृत्त हे उभं आहे, बाकी सगळ्या आडव्या रेषा आहेत, कारण बाकी अक्षवृत्त आहेत. चला पुढचा प्रश्न बघू आपण. तर आकृती क्रमांक 3.16चे निरीक्षण करून खाली प्रश्नाचे उत्तर द्या. हीच आकृती आहे, त्याचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायची आहेत. सर्व रेखावृत्ते कोणत्या महासागरातून व खंडातून जातात? तर सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत पसरलेली असल्याने ती प्रामुख्याने आर्क्टिक महासागर आणि दक्षिण महासागर म्हणजे अंटार्क्टिका या भागातून एकत्र येऊन जातात. विषुववृत्त कोणत्या महासागरातून व खंडातून जाते? तर खंड दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया, इंडोनेशियाचे बेट. महासागर पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर. मूळ रेखावृत्त कोणत्या खंड व महासागरातून जाते? तर खंड आहेत युरोप, आफ्रिका आणि अंटार्क्टिका. महासागर आहेत आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर आणि दक्षिण महासागर. 0 अंशाची दोन्ही वृत्ते कोणत्या खंडातून जातात? तर 0 अंश अक्षवृत्त, विषुववृत्त आणि 0 अंश रेखावृत्त, मूळ रेखावृत्त ही दोन्ही वृत्ते आफ्रिका खंडातून किंवा त्यांच्या अगदी जवळून अटलांटिक महासागरातील गिनीच्या खात्यात एकमेकांना छेदत जातात. त्यामुळे याचे उत्तर आफ्रिका खंड असे आहे. पृथ्वी गोलावरील किती अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात? तर पृथ्वी गोलावरती एकूण 179 अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. एकूण 181 अक्षवृत्तांपैकी उत्तर ध्रुव 90 अंश आणि दक्षिण ध्रुव 90 अंश ही दोन केवळ बिंदू स्वरूपात असतात, ते वर्तुळ नसतात. म्हणून 181 वजा 2 बरोबर 179. ओके. म्हणजे सगळे वर्तुळाकारच असतात, पण 2 हे बिंदू स्वरूपात असल्यामुळे त्यांना वजा करावं लागतं, म्हणून 179 उत्तर आपलं. खालील आकृतीचा उपयोग करून वृत्तजाळीचे रेखाटन करा. बघा, गोलाची आकृती दिली म्हणजे वर्तुळ दिलेलं आहे, तर त्यात वृत्तजाळी रेखाटायची. अशा पद्धतीने तुम्ही आकृती काढा, पेन्सिलने काढा. उपक्रम. अर्थ हा एक जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल आहे, त्याविषयी अधिक माहिती शिक्षक व अंतर्जालाच्या मदतीने मिळवा. मी माहिती तुम्हाला काढून दिलेली, तरी पण मित्रांनो इंटरनेटवरती जाऊन माहिती शोधा, तुमची प्रॅक्टिस होईल इंटरनेट वापरण्याची. अर्थ या जगातील सर्वात मोठ्या पृथ्वीगोलाविषयी इंटरनेटच्या मदतीने मिळालेली रंजक व अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे. तर जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अर्थ हा जगातील सर्वात मोठा फिरता आणि प्रकाशमान म्हणजे रोटेटिंग आणि ॲनिमेटेड पृथ्वीगोल आहे. त्याच्या अवाढव्य आकारामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले आहे. आकार आणि वजन. तर व्यास किती आहे? याचा व्यास आहे 41.5 फूट म्हणजेच 12.6 मीटर एवढा आहे. जर हा गोल सपाट केला तर त्याचा आकार त्याचा नकाशा एका फुटबॉलच्या मैदाना एवढा मोठा होईल. वजन, या अवाढव्य गोलाचे वजन तब्बल 5,600 पाऊंड म्हणजेच 2,500 किलोग्रॅम आहे. हे कुठे स्थित आहे? तर हा पृथ्वीगोल अमेरिकेतील मेन राज्यातील यारमाउथ शहरात असलेल्या डेलॉर्मे या प्रसिद्ध नकाशा बनवणाऱ्या कंपनीच्या मुख्यालयात एका विशाल काचेच्या इमारतीत ठेवला आहे. आता ही कंपनी गार्मिन या जगातील जागतिक कंपनीचा भाग आहे. वैशिष्ट्य आणि रचना. त्रिमितीय अचूकता 3D डिटेल. या पृथ्वीगोलावर उपग्रहाद्वारे घेतलेली पृथ्वीची अत्यंत अचूक आणि स्पष्ट चित्रे जोडण्यात आलेली आहेत. यावर महासागर, खंड, पर्वत, नद्या, जंगले, अगदी मोठी शहरेही अचूकपणे पाहता येतात. फिरण्याची गती. हा पृथ्वीगोल अगदी खऱ्या पृथ्वीप्रमाणेच आपल्या अक्षांवरती फिरतो. याला फिरवण्यासाठी संगणकाद्वारे नियंत्रित कम्प्युटर कंट्रोल विशेष मोटर्स आणि यंत्रणा वापरली गेली आहे. बांधणी वर्ष. हा अद्भुत पृथ्वीगोल 1988 मध्ये बांधून पूर्ण झालेला आहे आणि सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. हा बनवण्यासाठी तब्बल 2 वर्षांचा काळ लागला होता.
थोडक्यात सांगायची तर आपल्या भूगोलाच्या पुस्तकात आपण जो छोटा पृथ्वी गोल ग्लोब पाहतो त्याचे हे एका विशाल इमारती एवढे भव्य रूप आहे आणि पृथ्वी नेमकी कशी फिरते आणि अवकाशातून कशी दिसते याचा प्रत्यक्ष अनुभव हा गोल पाहून घेता येते. मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणता करायला हवा तेही मला सांगा, म्हणजे लवकरात लवकर आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे व्हिडिओही तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. धन्यवाद.